नाही पण असं कसं पुढे मला सांगा असं कसं म्हणजे आम्ही ठरवल्या पुढे जायचं. कसं जाणार तुम्ही मला सांगा. तुम्ही जेव्हा तुम्हाला आठवत असेल की छगन भुजबळांनी जेव्हा पहिलं बंड केलं बघा छगन भुजबळची वेळच्या तुम्ही ऐका. पहिलं बंड केलं, मग ते लोक तिथे गेले, मग अमुक गेले, तो काय वेगळा होता. पण तेच आता काय तेव्हा सत्तेवरती निर्घृण आणि क्रूर माणसं नव्हती. पण तेव्हा शिवसैनिक पण तर असा नव्हता ना. म्हणजे काल भाषणामध्ये उद्धव ठाकरेंना सांगावं लागलं की तुम्ही का गप्प बसलात. असं कधी व्हायचं. बाळासाहेबांचा आदेश येण्याआधी शिवसैनिक ॲक्शनमध्ये यायचे. बघा शिवसेना प्रमुखांच्या काळातच छगन भुजबळ गेले, नारायण राणे गेले, गणेश नाईक गेले, सन्माननीय राज ठाकरे गेले लोक. बघा ही एक प्रक्रिया चालूच असते जाण्या येण्याची राजकारणामध्ये. काँग्रेसमधून जातात लोक, NCP मधून गेले, तृणमूलमधून गेले. हां तृणमूलमध्ये तर तिथे तृणमूलचे लोक रस्त्यावर फिरू शकत नाहीत, आपण पाहताय. महाराष्ट्रात हिंमत नाही. तुमच्या हातात किती मोठी सत्ता असली तरी शिवसेनेशी त्या पद्धतीनं वागण्याची आणि टक्कर घेण्याची कोणामध्ये हिंमत नाही. हा शिवसेनेचा अजूनही या महाराष्ट्रातलं स्थान आहे. साहेब दुसऱ्यांदा बंड होते गेल्या 3 वर्षात 5 बंड होतील. पहिल्यांदा तुमचं काय आमदार खासदार गेले, जाऊ द्या ना. पक्षाचं नाव गेलं, चिन्ह गेलं, तरी तुम्ही म्हणतात शिवसेनेला हात लावायची. पक्षाचं नाव आणि चिन्ह काय आम्ही विकलं का. पण तुमच्याकडे नाही आम्ही ना. विकलं का. माझ्याकडे जर उद्या सत्ता आली देशाची तर भाजपचं पण नाव घालून दाखवतो मी तुम्हाला. असं तुम्ही का विचार करत नाही की हा मिसयूज ऑफ पॉवर आहे. असं करणारे लोक जर सत्तेत बसले असतील, अमित शहा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, निवडणूक आयुक्त, यांना स्वतःचं काय भूमिका नसेल, या संविधानिक पदावर बसलेल्या लोकांना यांना राष्ट्राची चिंता नसेल, यांना डेमोक्रेसीची चिंता नसेल, तर तुम्ही न्याय कोणाकडे मागा. 4 वर्ष झाली आम्ही न्याय मागतोय. पक्ष आमचा आहे